वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. उजळावया आलो वाटा, उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. बोलविले बोले बोल, धनी विठ्ठल सन्निध. तरी मने नाही शंका, बळे एका स्वामीच्या. बोलविले बोले बोल, धनी विठ्ठल सन्निध. तुका म्हणे नये आम्हा, तुका म्हणे नये आम्हा, पुढे का मागा बाळ. बोलविले बोले बोल, धनी विठ्ठल सन्निध. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन. धूसरे चरण संताजिया, धूसरे चरण संताजिया, धूसरे चरण संताजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तू, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिम, विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतम सुविचारयुक्तम, नमामि जोगम शिरसा गुरुंतम. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. बोलविले बोले बोल, धनी विठ्ठल सन्निध. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा अभंग असून, या अभंगातून तुकाराम महाराज आपल्या अवतार प्रयोजन आणि आपल्या कर्माची, आपल्या क्रियेची पद्धती या दोन गोष्टीचा विचार करतायत. विठाला 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 महामुक्ती क्षेत्र तीर्थाचे तारक, उपमेशी अनेक नाही दुजे, ते हे पंढरपूर. मुक्तीलाही मुक्ती ज्या क्षेत्रात प्राप्त होते असे पावन तीर्थ पंढरी. पुण्यसरीला इंद्रायणी चंद्रभागा मातेच्या पावन तटाकावर. एरवी पंढरपुरात कीर्तन करताना आपल्याला अंदाजे म्हणावं लागतं. कीर्तन असतं रेल्वे स्टेशनला तरी म्हणावं लागतं चंद्रभागेच्या काठावर. पण इथं तसं म्हणण्याची गरज नाही, खरंच चंद्रभागेच्या काठावर. अशा पावन ठिकाणी परम आदरणीय परमश्रद्धेय वैकुंठवासी गुरुवर्य बरुरे भारतजी महाराज बरुरे पूज्य बाबांच्या पुण्यस्मरणाचं औचित्य तथा देवभक्ताच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा वर्धापन दिन हे औचित्य साधून संपन्न होत असणारा हा भक्ती उत्सव मोठ्या आनंदात, मोठ्या उत्साहात सर्व ट्रस्टी मंडळी, सर्व उत्सव समिती, पूज्यपाद गुरुवर्य नाथबाबा आदी करून साधू संतांच्या मार्गदर्शनाने
या कार्यक्रमाचं याही वर्षी आयोजन झालं आणि या उत्सवातील आजची चिंतन सेवा माझ्या वाट्याला सर्व सन्माननीय उत्सव समिती यांच्या माध्यमातून तथा आदरणीय कैलास महाराज असतील, अजून काही संयोजक मंडळी असतील, यांच्या संपर्कातून ही सेवा या दासाला प्राप्त झालेली आहे. तरी ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्या जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आज आपण चिंतनामध्ये उपस्थित आहोत त्याचं निमित्त गुरुवर्य भारत महाराजांचं पुण्यस्मरण एक प्रधान निमित्त याला आहे. मी गेल्या वर्षी बोललो, याही वर्षी बोलेन की अर्वाचीन काळामध्ये कीर्तनाचा रुबाब काय असावा याचा परिपाठ घालून देणारी कीर्तनकार थोडी प्राप्त झाली या संप्रदायाला. त्यामध्ये एक नाव म्हणजे पूज्यपाद महाराजांचं नाव आहे. पूज्य महाराजांचं कीर्तन म्हणजे कीर्तन किती अंगानं असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, या सगळ्या कीर्तनकारासमोर परिपाठ आहे. खरं तर अशा कीर्तनकाराचा आदर्श सध्याच्या काळात खूप गरजेचा आहे, खूप गरजेचा आहे. सध्या कीर्तनकाराचा कीर्तन या पद्धतीत पतनाकडे झंझावाताने चाललेला प्रवास पाहता असं वाटतं की महात्मे पुन्हा एकदा यावेत, पुन्हा एकदा यावेत. कारण कीर्तन कसं असावं, काहीच्या कीर्तनात विनोद आहे पण गाणं नाही, काहीच्या कीर्तनात गाणं आहे, गाण्यावर चाललेत महाराज. काही काही देवानं गुन्हा केला त्यांना एवढा गोड आवाज दिला या जन्मामध्ये. पुढच्या वर्षी डुकराचा जन्म देईल देव यांना, नाही तर जर्शीचं खोंड, दुसरा जन्मच नाही महाराजांना. काही काही आवाजाच्या भांडवलावर चालले दादा. काहीला गाणं म्हणजे काहीच्या कीर्तनात विनोद असतं तर गाणं नसतं, काहीच्या कीर्तनात गाणं असतं तर चिंतन नसतं, काहीच्या कीर्तनात चिंतन असतं तर संत वाङ्मयाची बैठक त्याला नसते. एक बोलू का, एखाद्याच्या कीर्तनात ते सगळं जरी असलं तर संप्रदायाचं अनुष्ठान नसतं, संप्रदायाची निष्ठा नसते. पण या सगळ्या पैलूचं दर्शन जर एकाच कीर्तनात पाहिजे असेल तर ते कीर्तन म्हणजे भारत महाराजाचं कीर्तन होतं. विनोदाचं अंग तेवढंच, गाण्याचं अंग तेवढंच, स्वराच्या बाबतीत काटेकोरपणा तेवढाच, पाठांतरही तसंच. हो, विनोद आहेच, गाणं आहेच, वक्तृत्व आहेच, अभ्यासाची बैठक तेवढीच गोड. महाराज मला असं वाटतं कधी कधी जर लहानपणापासून ते जर आळंदी पंढरीला जर इकडंच वाहून घेतले असते तर आज भारत महाराजाच्या विद्वतीला जोडच राहिली नसती. गावाकडे राहून या थोड्या मोठ्या मंडळीचं ऐकून ऐकून महाराज विद्वानाच्या यादीत गेले होते, ध्यानात ठेवा. हो, माझ्या अल्प माहितीनुसार महाराज काही आळंदीला वगैरे शिकायला नव्हते, बरोबर ना बाबा? नाही नव्हते. दुंडा महाराज या थोर विभूतींचं श्रवण करून करून त्यांच्या तल्लख बुद्धीने त्यांनी आपल्याला स्वतःला एवढं परिपूर्ण केलं होतं, त्यांच्याच भाषेत सांगायचं स्वतःला एवढं डेव्हलप केलं होतं. स्वतःला त्यांनी एवढं परिपक्व महाराजांनी बनवलं होतं. आणि मी जेव्हा जेव्हा कीर्तन ऐकतो तेव्हा संस्थेमधून अभ्यास पूर्ण केलेली आदरणीय बोरुरे महाराज, आदरणीय नाथबाबा इथे आहेत, आणि आताची ही माझी विद्यार्थी म्हणजे आम्हाला फार ज्येष्ठ संस्थेचे महाराज मंडळी आजी पण आहेत. पण माझा अनुभव सांगतो, मला दोघांचं कीर्तन ऐकताना एक भावना निर्माण व्हायची. एक जगन्नाथ अण्णा पवार आणि दुसरं भारत महाराज बोरुरे. यांच्या कीर्तनात ज्ञानेश्वरीच्या ओवीची जी चपलाक फेक असायची ना, कोणती ओवी कुठं कशी वापरावी, कोणत्या आशयानं वापरावी. महाराज हो, आता ज्ञानेश्वरी पाठ केलेली माणसं माझ्या जवळ आहेत, पण ज्ञानेश्वरीच्या ओव्या कोणाला अख्खी पाठ आहे. आम्हाला संस्थेमध्ये 9वा 12वा 15वा 5वा 7वा आणि मग टिपणात येतील तेवढ्या पाठ येतं आम्हाला. पण अण्णांचं कीर्तन ऐकताना, भारत महाराजाचं कीर्तन ऐकताना त्यांनी एखादी ओवी वापरली, ह्या चिंतनाला ही ओवी आम्हाला का सुचली नाही ही खंत निर्माण व्हायची. अण्णा एखादी कीर्तनात अशी ओवी फेकायची, तीच पद्धत भारत महाराजांची होती. ज्ञानेश्वरीवर अतूट, अपार आणि अपूर्व निष्ठा. म्हणून ओव्या पाठांतरही तसंच.
आणि सगळ्यात महत्वाचं सांगू का, संप्रदायाची निष्ठा तेवढीच होती. मी पाहिलं जेव्हा त्यांचं शरीर थोडंसं कमकुवत झालं होतं, एक हात थोडासा निकामी झाला, तरी दिंडीच्या वाटाने ते चालत होते. मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं सांगतोय. आणि सगळ्यात महत्वाचं, हे सगळं असून सुद्धा एखाद्याच्या कीर्तनात ते सगळं सापडल. मी आता एका महाराजाचं नाव नाही घेणार, त्यांचं कीर्तन दोंडा महाराजाच्या मठात चालू होतं. नाव नाही घेत. दोंडा महाराजा मठात कीर्तन चालू होतं आणि भारत महाराज माझ्या शेजारी उभे होते कीर्तनाला. टाळून उभे राहायचे महाराज माझ्या शेजारी. आणि त्या विठ्ठल विठ्ठलला ठोबा रुक्माईला असे नाचायचे. ते कीर्तनकार कमी जास्त माझ्याच आकाराचे. ते काही जागचे हालत नसायचे ना भाऊ, ते काही जागचे हालत नसायचे. आणि भजन झालं की भारत महाराज माझ्या कानात म्हणाव, ब्रह्मचारी माणसानं कशा उड्या माराव आणि असा कसा बोया. हे माझ्या कानात दोंडा महाराज मठातली घटना आहे. म्हणून उत्साह खूप असायचा. उत्साह म्हणून उत्साहाला महाराज ते नाचणं, ते बागडणं आणि तो उत्साह जर पाहिला तर अनिल महाराजांना आम्ही जिथं जिथं आमच्या कुठं नियोजनात सत्य असले तर भारत महाराजाचं कीर्तन आवर्जून असायचं. महाराज मुंबईला भांडुपला गाढव नाक्याला दरवर्षी भारत महाराज यायचे. म्हणजे जो 4-5 वर्ष आले. तात्याच्या नेतृत्वात तो सप्ताह असायचा. तिथं आले. तात्याच्या गोशाळेच्या सप्ताहाला सुद्धा भारत महाराज जेव्हा जेव्हा आमंत्रित व्हायचे तेव्हा ते यायचे. जेव्हा पहिल्यांदा तिथं आले, कीर्तन तर अनेक वेळा ऐकलं होतं, पण ते इन्सुलिन घेत होते ते जेवायच्या आधी. ते भांडुपला आम्ही जेवायला बसलो आणि महाराजाने ते इंजेक्शन काढलंय, मांडीमध्ये टोचवलं. माझ्या डोळ्याला पाणी चालू. काय महाराज आहे? कारण इन्सुलिन तेव्हा मला माहित नव्हतं. म्हणजे आता काय सांगावं, कर्माचे भोग आहेत माय, रोज घ्यावं लागतंय माय, खाच लागतंय माय, घ्यावंच लागतंय माय. हो, पण त्या कीर्तनातला उत्साह. अनिल महाराज आमची अशी चर्चा झाली. आता फार जाणकार श्रोते इथं आहेत म्हणून कोटी करतो मी. वातावरण जेव्हा चांगलं असतं तेव्हा कोण्या कीर्तनकाराला कीर्तन रंगवता येत. तुम्हाला कीर्तनकाराचे प्रकार सांगतो. काय काय कीर्तनकाराचं कीर्तन म्हणजे लॉटरीचं तिकीट. रंगलं तर रंगलं, नाही तर सबशेला आपटलं. काय काय कीर्तनकाराचं कीर्तन असे, रंगलं तर कायच्या काय रंगून जातं, नाहीतर असं आपटतं. युट्यूबवर लय रंगलेला असतं. त्याला आम्ही हुकमी कीर्तनकार म्हणत नाही. रंगलं तर रंगलं, नाहीतर आपटलं. काय काय कीर्तनकाराचं असं असतं, जे चळे ना ढळे, सरे ना मळे, ते उत्साहातही जात नाही. म्हणजे काय काय कीर्तनकाराचं रंगत बी नाही पडत बी नाही, असं मधल्या लेवलला असतं. काय काय कीर्तनकाराचं कीर्तन असं असतं, वातावरण चांगलं असलं की जोरात होतं, आणि वातावरण पडकं असलं की मग ते ढिल्लं पडतं. पण असे काय हुकमी कीर्तनकार असतात आणि फार थोडे असतात. कसंही वातावरण असू द्या, कीर्तन कुठेही असू द्या, तेवढाच रंग त्याच्यात येतो. आणि असं कीर्तन माझ्या दृष्टीने भारत महाराजाचं होतं. मी मागेही बोललो, मसनात कीर्तन ठेवा, मडे नाचीतील. अशा उत्साहपूर्ण कीर्तन होतं. आणि ऐकलं का, जी मला खंत आहे, जी बरुरे परिवाराला खंत आहे, जी तुम्हा सर्वांना खंत आहे, तीच जी मला ती संप्रदायाला सुद्धा खंत आहे की एवढा चांगला कीर्तनकार एवढ्या कमी काळात जायला पाहिजे नव्हता. ही खंत बाबाजी आपल्या सगळ्यांना नक्कीच आहे की असा कीर्तनकार एवढ्या लवकर जायला नव्हता पाहिजे. पण एक सांगू का, साधू जो शिल्लक राहतो ना गेल्यानंतर मागे, 3 गोष्टीनं शिल्लक राहतो. निवृत्तीनाथाच्या समाधी सोहळ्याच्या प्रसंगात नामदेवरायांनी हे क्रमानं 3 प्रमाणं आली. आधीच्या अभंगाचे शेवटचे 2 चरण आहेत आणि पुढच्या अभंगाचा 1 आहे. आपण तेवढं म्हणू, आधीचे 2 सांगून जातो. गेले ऋषेश्वर अनादि जे आधी, राहिल्या समाधी जगा माझी. साधू समाधीनं शिल्लक राहतो. नामा म्हणे देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगा माझी.
साधू ज्ञानानं शिल्लक राहतो. आणि तिसरं हो राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. 3 प्रमाण पाहिले आपण. राहिल्या समाधी जगामाजी, राहिले ते ज्ञान जगामाजी, आणि राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. नामदेवरायचे क्रमानं 3 प्रमाण आहेत मंडळी. त्यात राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, साधूची कीर्ती शिल्लक राहते. बरं, साधू जेव्हा जिवंत असतो तेव्हा त्याची कीर्ती असते, ठीक आहे. मूर्ख लोक उपेक्षा करत असतील, वंचना करीती, जन दुष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदितात. पण मोठी मोठी लोक वंदन करतात ना. काय झालं, मुंबाजी बाबा तुकाराम महाराजाला मारत असला तर, पण जाणता राजा छत्रपती महाराज नजराना पाठवतो. काय झालं, सालो मालो जरा विरोध करत असतील तर काय गरज आहे. पण चिंतामण देवासारखा तपस्वी ब्राह्मण लोटांगणी येतो. काय झालं, गावातला विसोबा एक अडचण त्रास देत असेल तर असू द्या. तुकाराम महाराजाला त्या काळात गावातल्या पाटलाने ताप देऊ द्या, कोणी देऊ द्या, पण जया पूजिले आदरे पांडुरंगे, पांडुरंगाने मात्र पूजन केले. ही कीर्ती आहे साधूला. वंचना करीती जन दुष्ट नष्ट, मूर्ख उपेक्षा करतात पण मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदितात. आणि मग एक आहे, 10 मूर्खानं चांगलं म्हणण्यापेक्षा एका शहाण्यानं चांगलं म्हणलेलं कधी चांगलं. 10 मूर्ख माग आहेत आपल्या. हो, ते काय झालं, सप्त्याचं लोक सप्ताह झाला की एक लय घाण सवय सप लोकांना, त्यो चांगला झाला का ह्यो चांगला झाला. सप्ताह त्यो भारी झाला का ह्यो भारी झाला. हो, जोग महाराजाची शताब्दी चालू, आणि त्या शताब्दीमध्ये मग ते काय असा सप्ताह होणेच नाही, असा सप्ताह होणेच नाही. एक म्हणला नाही नाही आमच्या आमच्या गावात असा असा झाला होता. त्यात आमचे गुरुबंधू काय म्हटले, येडा का खोळा म्हणे, इथल्यापेक्षा समाज जास्त असतील पण शहाणे किती होते म्हणे त्याच्यात. इथं जोग महाराजाच्या सप्ताहात सगळे शहाणेच ना बाबा, सगळे श्रोते कीर्तनकार, टाळकरी कीर्तनकार. हो, महाराज 1000 2-2 हजार टाळकरी होते, आणि सगळे कीर्तनकार जर मोजले असते त्या मंडपातले तर निदान 15 ते 20 हजार कीर्तनकार. मग बाकीचे लोक नाथ बाबा बरोबर ना. बरोबर आहे, बरोबर आहे. 15 ते 20 हजार कीर्तनकार. हो, आणि मी बी कमी नाही, पठ्याला त्याच्यात नंबर लागला होता. ह्या ज्येष्ठांचा आणि साधू संतांचे आशीर्वाद, बाकी काही नाही. ऐका मंडळी, मूर्ख किती बोलतात यापेक्षा सज्जन किती मानतात. साधूच्या मागे सज्जन आहे, मूर्ख नाही. मूर्ख वंचना करतात. परवा काही दिवसापूर्वी एक चिंतन डोक्यामध्ये आलं. थोडा आवाज वाढवता येईल भैयाचा थोडा. परवा एक चरण पुढं आलं माझ्या. तो का म्हणे तोची संत पुढं सोसी जगाचे आघात. साधू कोणाला म्हणायचं, जो जगाच्या आघात सोसतो तो काय आहे. दोन्ही ठेव, काय फरक पडत नाही, ठेवतो नाही. बस हा, ठीक ठीक, असू दे असू दे. अजून एक दिला असता तर सरकार सारखं झालं असतं. सरकार तिघाचे म्हणल्यावर माईक तरी ते काय नाही, आम्ही 24 पर्यंत निकारच लागू देणार नाही, काळजी काय करता येईल. असो, हा बरे कडे हे चांगले.
रामकृष्ण हरी. असू दे असू दे. या मायकुरने घटना आठवली मला जोगमारा सप्त्यातली. जोगमारा सप्त्यात जगन्नाथ अण्णासमोर असेच 2 माईक होते. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. अण्णा म्हटले हा चालू आहे आणि हा जरा चालू आहे म्हणे. हा काय चालू आहे हा चालू आहे म्हणले. विठाला विठाला. वंचना करीती तुका म्हणे तोचे संत सोसी जगाचे आघात. साधू कोण आहे जो जगाचे आघात सहन करतो. मला प्रश्न पडला ते चरण वाचताना. साधू कोण आहे जो जगाचे आघात सहन करतो. पण मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, साधू एवढे उपकार या जगावर कोणाचे? कोणाचेच नाही. साधू एवढी उपयोगिता या समाजाला कोणाची आहे? जेवढी देवाची नाही, जेवढी वेदाची नाही, तेवढी उपयोगिता कोणाची या समाजाला? साधूची. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती आहेत. मग जगाच्या एवढ्या उपयोगाचे आहेत, जगाच्या एवढ्या कामाचे आहेत. ठीक आहे, साधू समाजाचे काय सोशी जगाचे आघात, साधू जगाचे आघात सहन करतो. पण प्रश्न हा निर्माण होतो, जग साधूवर आघात का करत? तो सहन करतो. हो, कल्पना करा, असं होणार नाही. मी पक्वाजाच्या मुस्काडात मारली, घाबरू नका. आयुष्यात नाही, जन्मात नाही. आणि मी मारल्या मला परवडल का? तो पक्वाजाचा हात आहे. आमचे वैकुंठवासी वैद्य बाबा म्हणायचे, गाढवाची लात आणि पक्वाजाचा हात लय बेकार असतो. गाढवाची लात बसू नये बघा, पक्वाजाचा हात बसू नये. आणि मला बसलेला आहे एकदा बसलेला आहे. कसा त्याची घटना 2 मिनिटात सांगतो साहेब. लय गोड घटना आहे. आपलं हे संस्था, जुनी संस्था आपण पाहिली. भजन मंडपात भजन चालू, वरच्या हॉलमध्ये, भजन हॉलमध्ये. आणि शिंदे माऊलीकडे विना ते म्हणले, आज नाट कोणता आहे? मला राव काय विसरलो राव. म्हणलं काल झाला वाज जो हे सगळं सिद्ध आहे, त्याच्या पुढचा कोणता आहे? त्यांना आठवणा मला आठवणा. पळत जा म्हणले. खाली जाऊन भजनी मालिकेत बघून या. मग भजनी मठा हॉलमधून मी खाली उतरलो, स्वयंपाकघरात कोठीजवळ आलो. तर कोठीवरती रत्नपारखी बुवा होते. म्हणलं मालिका दाखवा. ते कुठं काढत बसू आता, ऑफिसमध्ये ठेवलेली असते, तिथं जा म्हणे पळत. आणि मी कोठीपासून पळत सुटलो. तर ते मधुकर बाबा शिंपीच्या खोलीच्या पलीकडे हॉल आहे ना खाली, तिथं वैद्य बाबा दात घासत उभे होते. मला चष्मा होता तेव्हा. असा पळत गेलो वंदे भारत सारखा. आणि धाडकन वैद्य बाबाला धडकलो. कोणाला? वैद्य बाबाला धडकलो. वैद्य बाबाला धडकणं म्हणजे आग्यामोळ उठी नाही, लय कठीण काम होतं ते. धडकलो. बरं, त्याच्या पुढे बाबा ते पडतील म्हणून त्यांना मी जोरात मिठी मारली आणि उभा राहिलो. मला म्हणले, चष्म्या हा दिसत नाही तुला 4 डोळे असून? आणि खान कनेक्ट मुस्काडात मारली जोरात. हा अशीच. महाराज वैद्य बाबाची खाल्ली. नाथ बाबा 1 महिना त्याच्यानंतर खाल्ल्यापासून 1 महिना 10-10 मिनिटाला माझ्या कानातून आवाज येतात, असा आवाज येतो. ते मी अनुभवलंय पक्वाजाचा हात म्हणून. उगा कल्पना का माणूस बदलू मी तुमच्या मनाबाबत. मी पक्वाजाला 1 मुस्काडात मारली. ठीक आहे, त्यांचा स्वभाव चांगला आहे, त्यांनी सहन केलं, हे त्यांचा विषय झाला. हा त्यांच्या स्वभावाचं वैभव झालं. पण मी मारली का? हा प्रश्न शिल्लक आहे. समाजाचा आघात साधू सहन करतो, हे साधूचं मोठेपण आहे. पण समाज आघात करतो का? त्याचं उत्तर मला तुकाराम महाराजाच्या गाथ्यातच मिळालं. तुकाराम महाराज म्हणले, अवगुणी बाटले चित्त त्याशी हित आतळे ना. ज्याचं चित्त अवगुणानं बाटून गेलं ना, त्याला हिताचं काहीच आवडत नाही. नावडे पुराण बैसले संत, नाही ऐकिले गायले गीत. धरिली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत. ज्ञानोबा राय म्हणतात,
जो गुरुशास्त्राचे नावे वाराई टेकून दिशिवे. अजून ज्ञानोबराचे लय गोड उभे पहा. अखंड भोगा जचे जया व्यसन काम क्रीडेचे. भोगा करता कष्ट करणारा आणि काम क्रीडेमध्ये अनुरक्त असणारा. ज्ञानोबा पुढे म्हटले मुख देखून विरक्ताचे सचेल करी. त्याला आवडत नाही. जाऊ द्या, काय मूर्खाबद्दल जास्त बोलायचंय. पण मोठी मोठी माणसं त्यांना काय करतात, मांडतात. एका गावात हत्ती गेला. हत्ती एका गावात गेला तर गावातली मोठी मोठी माणसं, ए बाळ्या हा जोड, ए पोऱ्या हा जोड. पोर हाजायचे, बाप्पा काय आहे, आजोबा काय, अरे गणपती बाप्पा आहेत. ए बाहेर हा जोड. गावातली सगळी मोठी मोठी माणसं काय करायची, त्या हत्तीला हात जोडायची. पण त्या गावातले कुत्रे मात्र त्याला भोकत होते. कोणाला? गावातली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी काय करायची, नमस्कार. गावातली कुत्री, बरं कुत्री कोणती, सगळ्या प्रकारची. पिटुकले जे नेमके जन्माला आले ते त्यांचं चालू. आणि जे तरणे बांड होते तर ते जीवाचं रान करून भुकत होते. काय काय कुत्रे डंगरे झाले. काय काय कुत्रे डंगरे झाले. त्यांना बसली जागा उठवे ना, पण तिथंही पडल्या पडल्या असं करत. तुम्ही अजून पहा, गावात कुत्रे जर भुंकू लागले ना, ते कोणी ढिले पडत नाही, लगेच त्यांची एकी होते. असे कुत्रे भुंकायला लागले. मी एका कुत्र्याची मुलाखत घेतली. म्हणलं, हे कुत्र्या इकडे. मला रावलंच नाही. का बरे कुत्रे भुंकतात, मोठे मोठे माणसं हात जोडतात आणि कुत्रे भुंकतात. हे कुत्र्या इकडे. ते आलो शिपूट आलोत माझ्याजवळ. का रे कुत्र्या? ते म्हणलं, महाराज मी कुत्र नाही, मी कुत्री आहे. म्हणलं, का गो कुत्रे तू का भुंकते? काय कुत्रे कुत्रे म्हणता, माझं नाव एवढं चांगलं आहे म्हणे. म्हणलं, काय नाव आहे तुझं? नाग बाबा, मी माईकवर नाव घेतलं असतो, पण हे दोन बोकांडी आहेत माझ्या, काय करू. हे दोन बोकांडी बसले आमच्या, नाही तर मी माईकवर नाव घेतलं. म्हणजे तू भुकती का? तिनं उत्तर काय दिलं ऐका. तिनं उत्तर दिलं म्हणे, महाराज मी या गावची, तर हे लोक मला डुंकून विचारत नाही, हाड हाड करतात. आणि कोण्या गावचा कोण हत्ती? हा आमच्या गावात येथून लोक त्याच्या पाया पडतात, हे मला बघवत नाही म्हणली. बरं, ह्या लोकांनी मानावं म्हणून ह्याच्या दारातून त्याच्या दारात, त्या पक्षातून ह्या पक्ष, आपलं मी हिंडते म्हणली. तरी सुद्धा हे मला डुंकून बघत नाही. आणि हा कोण्या गावचा कोण हत्ती, याचे लोक पाया पडतात, हे मला बघवत नाही. मूर्ख समाजाची का उपेक्षा करतो, साधूचं मोठेपण याला बघवत नाही. हो, आणि या साधूचं मोठेपण किती आहे ऐका. हेवा व्हावी आईशी जोडी. मी गेल्या वर्षी प्रमाण म्हटलं वाटतं, चिंतन केलं की नाही आठवत नाही, पण सगळा विस्तार करत नाही महाराज, फक्त स्पर्श करून तेवढं प्रमाण म्हणतो. याच पंढरपुरामध्ये नामदेवराय जेव्हा तीर्थयात्रा करून आले, देवाने मौंद केलं, नामदेवरायचं उष्ट खाल्लं, ब्राह्मणाने आक्षेप घेतला, पंचगव्याचं स्नान, दशविध स्नान देवानी चंद्रभागेच्या वाळवंटात जाऊन केलं. ज्या देवाला विटाळ नाही ज्या विटाळ अखंड सोवळा, त्याच्या स्वरूपाला प्राप्त झालेल्या महात्म्याची महती आहे, तर त्याची काय असेल. शुद्धम अपाप विद्धम असं उपनिषदाने त्याचं काय केलंय, वर्णन केलंय. तो शुद्ध आहे, अपाप विद्धम. म्हणजे तुम्ही आम्ही पापानं विद्ध होतो म्हणजे दग्ध होतो, ते पापानं स्पर्शित होत नाही, असं निर्लेप तत्व. पण त्याही तत्वाने विटाळ झाला म्हणून दशविध स्नान या वाळवंटात केलं. आणि हा सगळं वैभव वरून स्वर्गातले लोक देव पाहत होते. अरे 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 काय भाग्य आहे हरिभक्तांचं. त्यांच्या तोंडात प्रमाण लय गोडे नामदेवाच्या गाथ्यात. हो, ते काय म्हणतात, तव ठकलो म्हणती देव, पाहो कैसे झाले सर्व सुख नेले इही भक्ती.
ते ब्रह्मादिक देव काय म्हणतात, आम्ही फसलो म्हणे. ठकलो म्हणजे आम्ही फसलो. का फसलो? आम्ही पुण्य केलं. हो, ज्ञानोबरायनं काय गोड उभी दिली त्यांच्याबद्दल. जैसी रांधवणी रस सोये निकी करोनिया मोले विकी तैसा भोगा लागी अविवेकी धाडीती धर्मू. इथं धर्मू शब्द असल्यामुळे अविवेकी शब्दाचा अर्थ विचारपूर्वक करावा लागणार आहे. हो, ज्याला भोगाच्या विहित निषेधाचा विवेक नाही त्याला आपण अविवेकी म्हणतो. पहा तुम्ही तिथं पुढच्या ओव्या. इथं अविवेकी हा नाहीये. आपण एरवी व्यवहारामध्ये जो पामर अविवेकी घेतो तिथं अविवेकी शब्दाचा अर्थ तो नाहीये. जाऊ द्या, तो नसावा. ज्ञानोबाराने तिथं अविवेकी कोणाला म्हटलंय? यज्ञाधिक कर्म करतो, स्वर्ग सुखाची अपेक्षा करतो, स्वर्गाहन जावे आणि तेथे जाऊन काय खावे या लागी धावे याग करू. अव्यवसायात्मिका बुद्धी रेखे ह कुरु नंदन. बहुशाखा हिनंताश्च बुद्धयो अव्यवसायिना. याच्यावरचं भाष्य पहा सगळं. जशी स्वयंपाक करणारी सुगरण चांगला स्वयंपाक करते पैसे देऊन विकते, तसा चांगला धर्म करतो, चांगले कीर्तन करतो, आपलं चांगले यज्ञ करतो आणि भोगासाठी त्याचा विक्रय करतो. हो, भोगा लागी अविवेकी धाडीती धर्म. हो, इथं अविवेकी पूर्वमीमांसक यज्ञ करणारे, त्याच्याकडे विवेक काय? गुरुवर्य ताते एक वाक्य लय गोड बोलतात. ताते एक वाक्य बोलतात. आता आम्ही काही फिरलो नाही, पण तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये गेला असाल साहेब, मोठ्या मोठ्या लोकांची तुमची बैठक. भैया तुम्ही गेले कधी 5 स्टार हॉटेलमध्ये? गेले. मला सांगा, गाड्यावरचे भजे कशात तळतात? भैया कडे तेलात, बरोबर. आणि 5 स्टार हॉटेलमध्ये कशात तळतात? हा, तेलातच ना. हे तेलातच तळतात, हे तेलातच तळतात. बरं, हे भजे मला वाटतं बेसनाचेच असतील गाड्यावरचे. 5 स्टार हॉटेल मधील भजे हे भाज्यात कांदाच त्याच्यात कमी असतो म्हणून मी ऐकले मोठ्या लोकांकडून. म्हणजे हेही भजेच आहेत आणि तेही भजेच आहेत, एकच आहे. हे खाऊ नये तोच आहे, ते खाऊ नये तेच आहे. फक्त फरक काय? एक गाड्यावरचे आहेत आणि एक 5 स्टारचे आहेत. तसे मृत्यू लोकातले भोग आणि स्वर्गातले भोग सारखेच आहेत, तेच आहेत. फक्त फरक एवढा आहे, मृत्यू लोकातले म्हणजे गाड्यावरचे भजे आहेत आणि स्वर्गातले म्हणजे 5 स्टार मधले भजे आहेत. एवढा फरक आहे, बाकी काही फरक नाही, बाकी काही फरक नाही. हो, ताप दुःख संस्कार दुःख गुणवृत्ती विरोध अर्थाना मार्जने क्लेशा तथैव परिपालने नाशे दुःखम वेय दुःखम. हे जे परिणाम ह्या भोगाचे त्याही भोगाचे परिणाम तेच आहेत. हो, एवढंच आहेत. हे अल्पजीवी भोग आहेत आणि ते दीर्घजीवी भोग आहेत. एवढा काय आहे फरक आहे, नाहीतर हे ते एकच आहे. मग त्याला अविवेकी का म्हटलं? त्याच्याकरता एवढा विस्तार केला. शेवटी भोगातच बुद्धी काय आहे? त्याची अनुरूपता आहे. भोगा लागी अविवेकी धाडीती धर्म. भोगा करता अविवेकी माणूस धर्म काय करतो? विकून टाकतो. ऐका, मी विचार काय सांगत होतो की सत्पुरुष आणि हा सामान्य पुरुष, विठाला विठाला. हो, सत्पुरुष आणि ते स्वर्गातले देव. इथून आलो तो, माफ करा. स्वर्गातले देव म्हणले अरे आम्ही स्वर्ग सुखामध्ये अडकलो म्हणजे आम्ही काय झालो? फसलो. पण खरं वैभव या हरिभक्ताने नेलं. सर्व भोग सुख नेले हे भक्ती. म्हणून जे वैभव, जी कीर्ती, जी प्रतिष्ठा भगवत भक्ताला प्राप्त झाली ना, ती कोणाला झाली नाही. मग भगवत भक्ताला प्रतिष्ठा का प्राप्त झाली? तो का म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. माणसाला कीर्ती ही व्यक्तित्वानं नसते, माणसाला कीर्ती ही व्यक्तिमत्वानं असते. व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व. व्यक्ती म्हणून आता पहा ना, लता दिदी गेल्या पण आठवण काढू आपण, काढू ना. लता दिदीचा वाढदिवस जर असला आणि पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी, ते कोण आहेत? पंतप्रधान आहेत. कुठलचे? महाराष्ट्राचे, भारताचे. हो, हा, ते भारताचे पंतप्रधान आहे. हो, मग मला सांगा, भारताचे पंतप्रधान जगातल्या पुढाऱ्यांमध्ये, राजकीय पुरुषांमध्ये, प्रभावी पुरुषांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं.
असं आम्ही ऐकून आहोत, आम्ही काय जाऊन पाहिलंय का? पण ते मीडियावर दिसतं ते. पण कधी कधी मीडियाचं असं वाटतं महाराज, मीडिया कोणाला डॉन करील आणि कोणाला पप्पू करील सांगताच येत नाही. आहे का नाही? मीडिया सध्या फार मोठं जालिम शस्त्र आहे महाराज, शस्त्र आहे, अवघड आहे. चला विचार काय सांगत होतो, हे काढून टाकतो. ते काय व्हायला लागले महाराज? असू द्या, जसं असं तसं. आता काय करू? आम्हाला ना आता युतीतून एक मतात यायचे. मुद्दा ऐका, नरेंद्र मोदी पंतप्रधान आहे, पण पंतप्रधान परदेशाच्या दौऱ्यावर जरी असले आणि लता दिदीचा जर वाढदिवस भारतात असला ना माणिक महाराज, तिथून ते फोन करायचे, दीदी जन्मदिन की बधाईया, असं ते काय करायचे. त्यांचे कॉल रेकॉर्ड व्हायरल झाला होता, त्या काळामध्ये झाला होता. त्यांना कीर्ती कोण? व्यक्तीच आहे ना, लता दीदी एक व्यक्तीच आहे, पण फोन व्यक्तीला नव्हता, व्यक्तिमत्वाला होता. आता पहा, आम्ही व्यक्तीच आहे, आमचा वाढदिवस असतोच, पण आमच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्हाला फेसबुकवर फोटो टाकावा लागतो आणि 5-5 मिनिटाला पाहावं लागतं किती लाईक आल्या. जशी कोंबड्या अंड्यावर बसली, दिला का नाही अजून, दिला का नाही अजून. आमचं स्टेटस किती जणांनी पाहिलं. हा फरक नक्कीच आहे ना. हा फरक व्यक्ती व्यक्तीतला नाही, हा व्यक्ती आणि व्यक्तिमत्वातला फरक आहे. पण त्यांना मात्र तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. साधूला ही कीर्ती प्राप्त झाली, त्याची कारण काय आहेत? अनेक कारण आहेत, पण आपली वेळ मर्यादा पाहता आपल्याला वेळ चिंतन सेवा पूर्णत्वाकडे न्यायची आहे. आणि आजच्या अभंगात जे कारण बाबा शास्त्रीजी मला सापडलं त्याचा थोडासा विस्तार करतो. का बरं? कारण किंमत त्यांनाच मिळते जे कामानं येतात, कामाचं निमित्त घेऊन येतात आणि ते काम चोख करतात आणि काम केल्यावर थांबत नाहीत. हो ऐका, आमचे वैकुंठवासी घुलेबाबा म्हणायचे, आपण ऐकले त्यांना नामदेव मंदिरात. विठ्ठल बाबा घुले म्हणायचे, बुवा शहाणी माणसं कामाशिवाय येत नाहीत आणि काम झाल्यावर राहत नाहीत. घुलेबाबांचं काय वाक्य असायचं. म्हणून त्यांनी काय केलं, एक काम घेऊन आले, ते काम केलं आणि काम झाल्यानंतर आपलं वय आता 22च आहे, थोडं जगून बघू असं ज्ञानोबारायला वाटलं नाही. माझं वय 42च आहे, नेमकंच माझं 42 लागलं या आषाढी एकादशीपासून. मला वाटतं आता विमान येतं का काय. आणि परवा कीर्तन आता आलं, हार घालायला आलं, मला वाटलं मला घेऊन जातं का काय, ते वापस गेलं. मग माझ्या लक्षात आलं त्यांचा परमार्थ ओरिजिनल, म्हणून विमान सुद्धा ओरिजिनल. जाऊ दे, आता मी माझं बोलत नाही, समजून घ्या तुम्ही. आता असू दे, आता आपलं वय 42च आहे. आता आपल्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली, लोहगावात लोक एवढं मानायला लागले. आता आपल्याला थोडं जगू ना, हाही आनंद लुटू ना प्रतिष्ठेचा, असं तुकोबारायला वाटलं नाही, ज्ञानोबारायला वाटलं नाही. एवढ्या लवकर आपण का जावं? स्वामी शंकराचार्यालाही वाटलं नाही की आता आपण वय 36च आहे आपलं, काय हरकत आहे थांबायला. महाराज ती शहाणी आहेत, कामाशिवाय येत नाहीत आणि काम झाल्यावर राहत नाहीत. ते वैकुंठवासी नामदेव आप्पा शामगावकर, आप्पाची कीर्तनं नागोबा तुम्ही ऐकलीत आप्पाची. ते नामदेव आप्पा काय म्हणायचे, जर कीर्तनकाराला एका गावात वजन टिकून ठेवायचं असलं तर त्यानं काय करावं म्हणे, अंधार पडल्यावर याव आणि उजडायच्या आत निघाव. ऐकता? अंधार पडल्यावर त्या गावात जायचं आणि उजडायच्या आत ते गाव सोडायचं. ते म्हणजे कीर्तन झाल्यावर जर कीर्तनकार पुन्हा जर थांबला तर गाथा भजनाला कणिक मिळून आणायला होते महाराज, तेवढी कणिक मिळून आणा. ते काम छोटे असं मला म्हणायचं नाहीये, ते काम मोठंच आहे, वादच नाही, पण तात्पर्य सांगतो, किंमत राहत नाही. काहीतरी काम घेऊन येणं आणि काम झाल्यावर न थांबणं. ऐकलं का? या 2-3 गोष्टीचा विचार आपल्याला भारत महाराज तुकोबारायच्या संबंधानं थोडा थोडा करायचा आहे. की साधू काहीतरी काम घेऊन येतो, ते काम करतो आणि काम झाल्यावर थांबत नाही. मग साधू कोणतं काम घेऊन येतो याची अनेक
गाथ्यामध्ये प्रमाण आहेत. आम्ही कशा करता आलो, अनेक प्रमाण आहेत. अशातलाच एक विचार महाराज आम्ही कोणत्या कामा करता आलो हे सांगण्याकरता प्रवृत्त झाले आणि ह्या अभंगाची रचना झाली. उजळावयालो वाटा आम्ही कशा करता आलो. आम्ही एक काम घेऊन आलो, रिकामी नाही आलो. आम्ही एक काम घेऊन आलो. आम्ही वाटा उजळण्याकरता आलो. उजळावया आलो वाटा. आम्ही वाटा उजळण्याकरता आलो. महाराज कोणती वाट? देहूवरून जी डुडुळगावला जाते ती, का देहूवरून तळेगावला जाते ती, का देहूवरून सुदुंबऱ्याला जाते ती, का देहूवरून मुंबई हायवेला लागते ती? ही वाट नाही, ह्या वाटा नाही. मग ही वाट कोणती आहे? ही वाट आहे परमात्म्याकडे जाणारी साधन. हीच वाट रामकृष्ण वाट हेची पै वैकुंठ. ही भक्तीची वाट आहे. भक्तिपंथ बहुसोपा. साधनाना वाटा म्हटले की नाही? अवघ्या वाटा झाल्या क्षीण. इथं वाटा शब्द काय अर्थाने? देवाकडे जाण्याची साधन. हे साधन उजळण्याकरता आम्ही आलो. ह्या वाटा उजळण्याकरता आलो. मला थोडं तुमच्याशी बोलायचंय. वाट उजळावी कधी लागते? मळल्यानंतर. कपडा धुवाव कधी लागतो? मळला तर. दागिने कधी उजळून घ्यावे लागतात? मळाले तर. तशी वाट कधी उजळावी लागते? मळाली तर. वाट मळाली की मग उजळावी लागते. मग महाराज तुम्ही वाटा उजळण्याकरता आले म्हणजे याचा अर्थ वाट मळाली असेल. मळाली म्हणे वाट. वाट कशा कशाने मळाली? हो, आधी गीतेनं पाहू आपण. गीतेच्या विचारानं पाहू. सकाले नेह महता योग नष्ट परंतप. हे परंतप सकाले नेह महता. खूप काळ गेला आणि याचं अनुष्ठान करणारेच कोणी राहिले नाही म्हणून ही वाट काय झाली? मळाली. पहा तुम्ही, आपल्याकडे असे कलाकार होते मंडळी, असे कलाकार होते. आणि कोणत्या काळापर्यंत होते?
स्वामी अखंडानंद सरस्वती 25 वर्षापूर्वी गेले, 25 ते 30 वर्षापूर्वी गेले. त्यांचं वय 61 वर्ष. त्यांनी त्यांच्या लहानपणीची एक आठवण सांगितलेली एका लेखामध्ये. आता कोणत्या पुस्तकात मला आठवत नाही, पण 100% मी वाचलंय. मला वाटतं त्यांच्या गोपीगीतामध्ये त्यांनी आठवण सांगितलेली आहे. म्हणजे अंदाजे 50 ते 70 वर्षाच्या दरम्यानची गोष्ट. काय सांगितलं माहितीये त्यांनी लिहिलंय तिथं, म्हणजे आमच्या लहानपणी एक बासरी वाजवणारा यायचा आणि तो गावाच्या बाहेर एका झाडावर बसायचा आणि तासन तास मिया मल्हार गायचा. म्हणे बासरीवर काय वाजवायचा? मेघ मल्हार, मिया मल्हार, जे मल्हाराचे प्रकार आहेत ते काय ते वाजवायचं. तो वाजवायचा आणि 4-5 दिवस त्यांनी वाजवलं की त्या गावात पाऊस पडायचा. आणि मग त्याच्या वाजवण्यानं पाऊस पडला की गावातले लोक शेर, आठवा, निटवं त्या झाडाच्या बुडात त्याच्या पदरात टाकायचे, ते उचलायचा. आता कुठं पाऊस नाही म्हणून उदगीरला नाही, चला उदगीरला. मग पुढच्या गावात जायचा, बासरी वाजवायचा आणि पाऊस पाडायचा. असे कलाकार किती वर्षापूर्वी होते? 70-80 वर्षापूर्वी होते. म्हणजे आपण गुरुजी माऊली आपण ऐकले तानसेनाचं पट्टदीप गायला की काय पेटायचे? दिवे. आणि उष्णता वाढायची. एकदा तानसेनाला दरबारामध्ये राजानं चॅलेंज केलं म्हणे अकबरानं, तानसेन, तान्हाजी, म्हणजे लोकांनी कपट केलं ह्याला जाळून मारण्यासाठी, ह्याला पट्टदीप गायला हवा म्हणले. पण त्याला माहित होतं आपला काहीतरी घात होणार आहे. तिने येताना आपल्या बहिणीला आणि मुलीला दरबारी कानडा शिकून आले होते. हो. आणि मग दरबारामध्ये पट्टदीप गायला, शरीरात उष्णता वाढली, आता मरणप्राय अवस्था. लगेच त्यांच्या मुलीने आणि बहिणीने दरबारी चालू केला, ताप उतरला. तुम्हाला अजून घटना सांगतो. आता आपल्याकडे अनेक थेरपी आहेत. ॲक्युप्रेशर ही एक थेरपी आहे, रेकी ही एक थेरपी आहे. थेरपी म्हणजे उपचार पद्धती. हो. आपल्याकडे म्युझिक थेरपी आहे मंडळी. अभोगी राग जर गायला ना ऐकला तर पित्ताचा त्रास कमी होतो. ज्या दिवशी गायकाला पित्त झालं त्यानं त्या दिवशी अभोगी गायचा. गातो एका गातो एका गातो एका गातो एका निरंजनी पातो एका आगोनी एका सगुनी एका आगोनी एका सगुनी एका. एक मुलगी ताप मेंदूला गेल्यामुळे कोमात गेली. सगळे उपाय संपले. एकानं सांगितलं हिला दरबारी कानडा ऐकवा, त्या तोडीचा गायक पाहिजे. मग जसराजींना बोलवलंय. जसराजीने एका मुलाखतीत त्यांचा अनुभव सांगितलाय. जसराजी आले आणि त्या मुलीच्या उशाला त्यांनी 2 दिवस दरबारी गायला. त्या मुलीचा ताप निघून गेला, कोमातून बाहेर आली पोरगी. एवढी ताकद गायनाचे रंगी आणि शक्ती अद्भुत हे अंगी. गायनात ताकद, पण गाणारा काय पाहिजे? त्या पट्टीचा पाहिजे. एका गावात लाईट गेली, मला पट्टदीप गायला दिवे पेटतात म्हणून मी चालू केला पट्टदीप. मर्म बंदातली ठेवही, मर्म बंदातली ठेवही, असा चालू केला पट्टदीप. 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाली, लाईट काही यायची ना. मी कार्यकर्त्याला विचारलं लाईटचं काय झालं? म्हणजे आता डीपी जळाली. मी आता काय झाली? डीपी जळाली म्हणे. आता काय कर नाही. असो, गाणारे तसे पाहिजे. पण ऐका मंडळी, असे गाणारे होते, असे गाणारे होते. मग का बरं आता तसे गाणारे का राहिले नाही? त्याचं कारण आहे त्या पद्धतीने अनुष्ठान करणारे संपले. हो. भीमसेन जोशी म्हटले, आता गायनाच्या क्षेत्रातली मंडळी आहेत, मग थोडस मोगूबाई कुर्डीकर, केशरीताईची आई. हो. जेव्हा अल्लादिया खां हे वाईला मिरजला गेले तर ही कुरडूबाई लहान होत्या म्हणे. मोगूबाई काय होत्या? लहान होत्या. आणि गच्चीवर त्या असं गाणं म्हणत होत्या. त्या अल्लादिया खानना काय गोड आवाज आहे ह्याला, ये तो सोना ऐसे तराशना चाहिए.
हे काय सोनं, ह्याला काय दिला पाहिजे? आकार दिला पाहिजे. अल्लादिया खान वर गेले आणि मोगूबाईच्या वडिलांना सांगितलं एवढी मुलगी मला द्या, ही फार मोठी गायिका होईल. आणि मोगूबाईंच्या किशोरीताईंनी सांगितलं ऐका ऐका, लक्ष द्या, जरूर ऐका. त्यांनी सांगितलं 9 वर्ष सकाळसाठी ललत आणि रात्रीसाठी मुलतानी, 8-9 वर्ष 2च राग. इथं आम्हाला आळंदीला जायचंय, 4 वर्षात महाराष्ट्र केसरी कीर्तनकार व्हायचे. इथं आम्हाला 2 परीक्षा होतात न होतात संगीत विशारद. हो महाराजी, स्वर्ण लागणारे डझनभर संगीत विशारद माझ्या ओळखीचे, आणि श्लोक न येणारे शास्त्री तर शेकड्यानं ओळखीचे. त्यांना गीतेचा काय येत नाही, श्लोक सुद्धा येत नाही. हो, त्यांनी सांगितलं भीमसेन जोशींनी की तुम्हाला किती राग येतात ये मायने नाही रखता, तुम्ही एक राग किती नीट गाता ह्याला अर्थ आहे म्हटले. एक राग नीट. जाऊ द्या, हे गायनाच्या क्षेत्रात घुसलो ना मी, बाहेर याला जड जात, लवकर येतो. का बरं अनुभव झाला? तसे गाणारे का नाहीत आज? का नाही? त्याचं कारण अनुष्ठानाचा काय झाला, अभाव झाला. एक टिंब संघटनेचा माणूस मला म्हटला, म्हणे महाराज तुम्ही काय म्हणता, तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, सपशाल खोटे आहे म्हणले, त्यांचा खून झाला म्हणे. मी लाव तसं नाही, प्रमाण आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. पण आजकाल एखादा महाराज का जात नाही? त्याने मला प्रश्न विचारला. तेव्हा जर तुकाराम महाराज वैकुंठाला गेले तर आजकाल एखादा महाराज का जात नाही? त्याला म्हणलं बाबा आता त्यांचं अनुष्ठान वेगळं होतं, आमचं अनुष्ठान वेगळे, त्याचा फरक आहे. आणि त्याला मी गावरान उत्तर दिलं बाबा एक. म्हणलं बाबा लागवडीपेक्षा खोडव्याला उतारा कमीच असतो. तुमच्याकडे ऊस नसतो म्हणून तुमच्या लक्षात येईना हे असो. काय ऊस यांच्याकडे आहे ना, लागवडीला जेवढा उतारा असतो तेवढा खोडव्याला नसतो. असं जाऊ द्या. का बरं लोप पावली ही विद्या? हो, ही विद्या लोप पावण्याचं कारण आहे की खूप काळ गेला अर्जुना, अनुष्ठान करणारे संपले, म्हणून ही विद्या, ही वाट काय झाली, मलिन झाली. सकालेने महता योग नष्टो भी योग नष्ट परंतप. हे परंतप अर्जुना, योग नष्ट झाला, काळ बहुत गेला. म्हणून ज्ञानोबरायचं त्याच्याचं भाष्य लय गमतीशीर आहे. ज्ञानोबराय म्हणतात काळ गेला असं नाही, अनुष्ठान करणारे थोडेफार का होईना पण आहेत. पण का बरं? महाराज म्हटले प्राणिया कामी भर, देहाची वरी आदर, झाला म्हणून विसर आत्मबोधाचा. या मार्गावर का बरं लोप पावला? मार्ग हा का लोप पावला, का मळाला? मग त्याचं कारण आहे लोक अनुष्ठान करू लागले पण लोभानं करायला लागले, म्हणून हा योग काय झाला, नष्ट झाला. एक कारण झालं दीर्घकाल गेला, दुसरं कारण झालं अनुष्ठानाचा अभाव झाला, तिसरं कारण झालं लोभ वाढला. अजून पहा, यालाच आता लोभाला धरून 2 पुरावे देतो आणि 8 तासाकडे येतो. लय गोड 2 पुरावे. श्रीमद भागवतामध्ये प्रल्हाद चरित्र काढा. त्या प्रल्हादाला जेव्हा बापाने विचारलं तू काय शिकला, सगळ्याला कथा माहिती म्हणून विस्तार करत नाही. शाळेत गेले तर प्रल्हादजी एकटेच भजन करत नव्हते, सोबतच्याला म्हणायचे कोमारम आचरत प्राज्ञा. अरे माणसानं तारुण्यातच भक्ती केली पाहिजे. होती गात्रे बिंबळी दिवस आस्त मान काळी, हे सोड हाते वाहे टाळी, जो मोकळी आहे ती करून घ्या भक्ती, करा भक्ती, असं शिकवायचे. आणि मग प्रल्हादाच्या वर्गातली जी पोरं होती त्याने विचारलं, प्रल्हादा तुझ्या गावचा त्याच मी गावचा, बरं तुझी जी बर्थडे डेट आहे तीच माझी आहे, आपण लहानपणापासून सोबतच खेळतो, तुझ्या शाळेत मी सुद्धा त्याच शाळेत, तुला शिकवायला जे गुरुजी तेच आम्हाला गुरुजी. बरं शाळा सुटल्यावर कुठे ट्युशनला जातो म्हणा तर आपण एकाच हॉस्टेलमध्ये एका रूम मध्ये राहतो, एकाच गुरुकुलात राहतो. मग आम्हाला हे ज्ञान नाही, तुला हे ज्ञान झालं कुठून? लय गोड प्रसंग भागवतात. आम्हाला तर हे ज्ञान नाही, पण प्रल्हाद तुला हे ज्ञान झालं का? तुला झालं कुठं? प्रल्हादाने सांगितलं मी आईच्या गर्भात ऐकलं. नारदाकडून कुठं ऐकलं मी? आईच्या गर्भात. आणि मग त्या पोराने विचारलं आईच्या गर्भात जर प्रल्हादा तू ऐकलं तर तुझ्या आईला का विसर पडला, तुला का आठवतं?
तुझ्या आईला त्याचा विसर पडला आणि तुला मात्र ते आठवतं. याचं कारण काय? महाराज श्लोक मला पाठ नाही केला होता, पण तुमच्या आशीर्वादाने विसरला बघा. बर, ऐकोनी नारदाची गोठी, गरबीच पडली मिठी. हा, तो ठीक प्रल्हाद. आता हे झालं प्रल्हादाच्या पोटी, पण कया तुला कस काय विसर पडला मला ध्यानात आहे, पण कया तुला कस काय विसर पडला? तिथं त्याने 2 कारण दिले. हो, एक तर सांगितलं माझ्या आईनं नंतर अनुष्ठान केलं नाही, आणि दुसरं कारण सांगितलं ती स्त्री आहे म्हणून विसर पडला. स्त्रीत्वात तिथं शब्द काय, आता मला श्लोक आठवणार नाही, पण माणिक महाराज नंतर फोन करा, मी श्लोक काढून देईन तुम्हाला, आणि मग तुम्ही सगळ्याला व्हॉट्सअपवर टाका. स्त्रीत्वात ती स्त्री असल्यामुळे माता माऊलीनं तुमची माफी मागून एवढं चिंतन मांडावं लागेल मला. चालेल ना? माफी मागतो बरं. स्त्रीत्वात का महाराज? सगळेच पुरुष प्रकृती असल्यामुळे स्त्री आहेत, आणि स्त्रीचा एक स्वभाव सगळ्यांकडे आला म्हणून या आत्मज्ञानाचा विसर पडला. स्त्रीत्वात स्त्रीचा स्वभाव काय? भागवताच्या टीकेत तिथं म्हटलंय, स्त्रीत्वात शब्दाचा अर्थ केलाय स्त्री ही संग्रही असते. स्त्रीची आसक्ती पुरुषांपेक्षा जास्त असते. ज्यांचं ज्यांचं लग्न झालं त्यांनी हात वर करा बरं. नाथ बाबा, एवढे ब्रह्मचारी तुम्हाला भेटले कुठे? एवढे ब्रह्मचारी आळंदीत नाहीत सध्या. चातुर्मासातच भेटले का मला? मासापुरतेच, त्याच्या पुढं पाहिजे असलं तर सप्त्यापुरतेच. बाबा, त्याच्या पुढचे पण बैठकीत सांगतो. विठाला विठाला उपकुर्वान आणि नैष्टिक ब्रह्मचारी. ब्रह्मचार्याच्या शास्त्रात 2 प्रकार आहेत. काही कारणा करता ब्रह्मचार्याला तो उपकुर्वान, शास्त्र अभ्यासा करता, आणि नैष्टिक म्हणजे कायम ब्रह्मचारी राहील. ऐका, खरं सांगा आता तुम्ही घरी, मला माहिती आहे तुमचे लग्न झालेत, पण यांनी हात वर केले नाही. तुमचं झालंय का? मग तुम्ही लक्ष देऊन ऐका. नाव काय तुमचं? नामदेव महाराज. यांचे लग्न झाले पण यांनी हात वर केला नाही, पण तुमचं झालं नाही. तुम्ही लक्ष देऊन ऐका. लग्न झालं तरी यांनी हात वर का केला नाही त्याचं कारण सांगू. हे लग्नाला एवढे वैतागले हात वर करायची वासनाच होत नाही. तुमची वेळ गेली नाही म्हणून सावध केलं. नामदेव महाराज, माझ्या गाडीत जागा आहे. तुम्ही ग्रहस्थी आहे सगळे. मला सांग, ग्रहस्थी आहेत तुम्ही, खरं सांगा, तुमच्या घरात कपाट आहे, त्या कपाटात तुमच्या कपड्याला किती कप्पे आहेत आणि बायकोच्या साडीला किती कप्पे? मला वाटतं तुम्ही 10-20% असला तर असताना. किती पुरुषांचे कपडे किती? 10-20%. बाकी सगळ्या ह्यांच्या साड्या. स्त्रीत्वात सांगतो बरं बाबा. आता खरं सांगा, माता ना आपण पंढरीपुरात आहोत, ह्यांच्याकडे साड्या अशा आहेत काही 2-2 वर्ष झालं ती यांनी घातलेलीच नाही, पण कपाटात आहे. हो, ह्यांना टाकूनही द्यावी वाटली नाही, ह्यांनी कोणाला दानही केली नाही, भाऊजाईला गोरगरिबाला दिली नाही, तरी घरात ठेवली. बरं, त्या घालीतही नाहीत. मला बोरोरी बाबाच भारत महाराजाची आठवण झाली. ते एक म्हणायचे, माय नासाव पण आपला आसाव. खरं का नाही? नासाव पण आपलं आसाव. आपलं आसाव म्हणण्याच्या नादात साड्याने एवढं कपाट भरलंय, कपाट उघडलं की अंगावर पडतात. काय काय बायाजवळ कपाट नाही महाराज, संदूक आहे, साडी काढली ना त्याचं कोंडात लागत नाही, ह्या झाकणावर बसत्यात तवा कोंडा लागतो. आणि बाईचा स्वभाव काय आहे? संग्रही आहे. आणि मग ज्या महाराजाचा, ज्या ब्रह्मचार्याचा, जाऊ द्या, ज्या पुरुषाचा स्वभाव संग्रही आहे त्याला स्त्रीत्वात हा हेतू लागतो. स्त्रीत्वात
का बरं तिला विसर पडला? संग्रहाची वृत्ती आहे म्हणून. ज्ञान तुकोबराचे प्रमाण लईच गोड आहे. मला मोह आवरी ना ते प्रमाण सांगण्याचा, की प्रमाण सगळे आपण म्हणू. आम्ही वैकुंठवासी आलो, बोलिले जे ऋषी झाडू उजळावया आलो वाटा, आडराने भरले उच्चिष्टाचा भाग, शेष उरला तो शेव. पुढे ऐका, का बरं वाट मळाली? अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने. पुढे ऐका, साधनी ही बुडवी. चला हे तिन्ही कारण पहा. अर्थे लोपली पुराणे, पुराण अर्थात लोपली. याचे बी दोन अर्थ करायचे. पुराण अर्थात लोपली म्हणजे अर्थे पुराणे लोपली. पुराण कशात लोपली? अर्थात. खरं सांगा तुम्हाला, पुराण शुद्ध सांगणारा कथाकार आवडतो का टांग टिंग टिंगा करून नाचवणारा आवडतो? खोटं नाही बोलायचं देवादारात. मग तुमच्यापर्यंत खरं बोलू का? खरं बोलू का? या महाराष्ट्रात मला माहित असलेले, माहित नसलेले अजून कोणी असतील नसतील मला माहित नाही, पण मी जेवढे ऐकले, सध्या महाराष्ट्रात एकच भागवताचार्य आहेत, ते माझे श्री गुरु चंद्रशेखर महाराज. बाकी काय नाही. तुम्हाला गंमत सांगू, एका कथाकाराचा दुर्दैवानं मला योग आला ऐकायचा. कथाकार तुका म्हणे जेव्हा टेंब टेंब टिंब टिंब कथा ऐकण्याचा. तो काय म्हटला ऐका, लक्ष द्या. काय म्हटला तो? भगवान शुकदेवजी परीक्षिती से कहते. काय म्हणतात भगवान शुकदेव? हे परीक्षिती, ऊर्ध्व मूल मद शाख मश्वत्थम प्राहुरव्यम छंदांशेष पर्ण. मला रावलं नाही महाराज. मी कथा झाल्या त्याला म्हणलं, महाराज हा भागवतात नाही गीते श्लोक आहे, संस्कृत आहे ना, लोकाला काय कळतं? एक महाराज आहे हो, त्याला काही येत नाही, ते भागवताचार्य आहे. त्याला म्हणलं, महाराज तू सांगतो काय 7 दिवस? काय नाही म्हणजे 7 टिपणं बसलेले 7 दिवस 7 वाची तुम्ही. आता आपण काय भागवताचे जाणकार पण आहात इथं. महाराज मी स्वतः ऐकलेलं आहे, श्रीमद भागवताच्या मला वाटतं 2य स्कंदामध्ये वराह जन्माचा अवतार येत कथा येते. हा, की जेव्हा स्वयंभू मनुला ही 3 मुलं झाली, आपल्या 2 मुली, माफ करा, भगवंतानं ब्रह्मदेवानं, माफ करा, ब्रह्मदेवानं जेव्हा आता संकल्पाच्या सृष्टीने विस्तार होईना, मैथुनी सृष्टी चालू करायचं ठरवलं. शरीराचे 2 भाग झाले, स्वयंभू मनु आणि शत्रुपा जन्माला आली, आणि त्या दोघाला सांगितलं सृष्टीचा विस्तार करा. तेव्हा स्वयंभू मनुनं सांगितलं, आता ही सृष्टी विस्तार करायचा आहे, पण हे जनता ठेवायची कुठे जन्माला आलेली पुरं? म्हणजे पृथ्वीवर. आणि मग तिथं त्या स्वयंभू म्हणून म्हटले, ती पृथ्वी तर हिरण्याक्षानं रसतळात नेली. आणि मग त्या हिरण्याक्षाचा इतिहास आला थोडासा 3ऱ्या स्कंदात सुरुवातीलाच हा आला. म्हणजे 2य स्कंदामध्ये 10 भागवताची लक्षणं सांगून 10व्या अध्यायात 3ऱ्या स्कंदाला सुरुवात झाल्यावर बरोबर. आणि मग 3 मुलीच्या याच्यात कर्दमाचा देहूतीचा विस्तार. ही ठेवायची कुठं? पण तिथं थोडक्यामध्ये हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपूचा जन्म आला. तो कुठपर्यंत आला? हिरण्याक्षाच्या वधापर्यंत आला. त्यानंतर मला वाटतं 7म स्कंदात प्रल्हाद चरित्र, त्याची दोरी कुठे? 7म स्कंदात आहे. की मग हिरण्याक्ष मेला आणि हिरण्यकशिपू तपाला कोणत्या स्कंदात गेला? मग म्हणजे हिरण्याक्ष मेल्यानंतर त्याची बायका पोरं जे रडू लागले, तेव्हा 7व्या स्कंदाच्या सुरुवातीला शांत केले भागवतात. मधात किती विस्तार आहे? एका कथाकारानं या 3ऱ्या स्कंदाहून डायरेक्ट 7व्या स्कंदात घेऊन प्रल्हाद करून नरसिंह अवतार बी केला. पण तुम्हाला असेच गोड लागतात, जाऊ द्या, काय करायचं. अर्थे लोपली पुराणे एक, आणि अर्थामध्ये पुराण लोपली. कोण्या गोष्टीचा काय अर्थ करायचा? हो हो हो. तुका म्हणे देती घेती तेही नरकाशी नरकाशी जाती. हो, एकानं सांगितलं तुका म्हणे देती आणि घेती ते नर काशी जाती. काशीला, हा, काशीला जातात ते. हा, असा अर्थ केला एकानं अर्थ केला. एकादशी व्रत सोमवार न करीती कोण त्यांची गती होईल नेनू. एक म्हटला एकादशी व्रत सोमवारी न करीती
हा. कोण अधोगतीला जातं? जी एखादं सोमवारी येते आणि ती जर केली नाही तर माणूस नरकात जातो. जी एकादशी सोमवारी येत नाही का हरकत नाही, ती नाही केली तरी चालत. असे अर्थ सांगणारे विद्वान आरती लोपली पुराण. नाश केला शब्द ज्ञानी, सगळा नाश शब्द ज्ञानाने केला. बोलू नये पण आता बोलतो. लहान लहान चेंडरे बिंडरे पोरं त्यांना एकटी पण पाठ करायला लावायचं. ते रागू सारखे मिठू मिठू बोलतात. बस अहो तुम्ही बघितलं पाहिजे तारखा घेताना. हा कोणाजवळ शिकलाय का? ह्यानं वाऱ्या केल्या का? हा हरिपाठ पाठ आहे का? ह्याला काकडा येतो का? हे तुम्ही काहीच बघा ना. त्याच्या कीर्तन लोक किती जमा होता हेच आपण पाहतो. नाश केला शब्द ज्ञानी. महाराज तुम्हाला अनुभव ज्ञान आणि शब्द ज्ञानातला फरक सांगतो. साक्षीला हे लोक, त्यांना त्यांची पुण्यतिथी आली आता 4 दिवसावर. विठ्ठल बाबा घोले. नाथ बाबा आपण कीर्तनाला किती साथ केली बुवाच्या. कीर्तनाचं कोणतं अंग होतं? साधारण म्हणण्याचं अंग होतं. बोलणं असं होतं महाराज जणू काय आता बैठकीत बसले. त्यांची स्टाईल थोडक्यात तसं नसतं बुवा. ते साधू जे असतात ते फार पवित्र असतात. होतं का नाही असं साधं बोलणं? सायलेंट एवढं साधं बोलणं होतं. पण एक सांगा तुम्हाला, आळंदीमध्ये सगळ्यात जास्त गर्दी त्यांच्या कीर्तनाला असायची. सगळ्यात जास्त गर्दी. घुले बाबाचं कीर्तन कळालं तर आमच्यासारखे विद्यार्थी संस्थेत भजनाला दांडी मारून बाबाच्या कीर्तनाला जात होतो. हे अनुभवाचं बोलणं आहे. त्यांची पुण्यतिथी आली पण सांगतोच आता 2 मिनिटात. काय सगळा अभंग सुटला पाहिजे असं काय नाही. कसं असतं, निम्म जर राहिलं तर दुसऱ्या दिवशी यावं लागत. असो. काय झालं काय झालं काय असं मला असं त्याचे काय असेल. भुलेबाबाची आठवण सांगतो. नामदेव टिंबूकर वारले. त्यांचं वर्ष श्राद्ध होतं आणि मारुतीबाबा कुरेकर यांनी माझ्याकडे लेख लिहून दिला. आणि मी घुलेबाबा सोबत ट्रेननं पंढरपूरला आलो. तेव्हा कुरुडवाडीला ट्रेन बदलावं लागायची. ती पुणे सोलापूर यायची आणि 3 तासाचं अंतर होतं महाराज. मग लागायची कुरुडवाडी पंढरपूर. लातूरकून येणारी एक ट्रेन ती उस्तर वाट बघायची सटल. आणि सगळ्या गाड्या येऊन गेल्या की मग कुरुडवाडी पंढरपूर सटल सुटायची. महाराज 3 तास घुलेबाबा बसून असायचे स्टेशनवर. ज्यांच्या शिष्याला जर नुसता त्यांनी सांगितलं अरे मला पंढरपूरला नेऊन सोड तर पाहिजे त्या गाड्या येतील. पण ती एसटीनं सुद्धा येत नव्हते. मी एका दिवशी बालना म्हटलं बाबा ह्या ट्रेन पकडायला सकाळी 6ला जायचं आणि पुन्हा त्या कुरुडवाडीच्या स्टेशनवर 3 तास बसायचं. यापेक्षा मंगळवेढा एसटी होती 70 का 75 रुपये तिकीट होतं. कुठून? आळंदीहून पंढरपूर. एसटीनं जायचं बुवा. मला काय म्हटले बुवा, ए बुवा तुला कमवायची अक्कल नाही आली पण खर्चायची बरी आली रे. आणि त्यांनी वापरलेलं वाक्य, त्यांचं वाक्य सांगण्याची सुद्धा आमची लायकी नाही बरं महाराज. खरंच नाही, आमची लायकी नाही. ते म्हटले लोकांनी आपल्याला पैसा शानशुक करायला दिलेला नाही बुवा. आपण कमवून मग काय करायची ती मिजाज करावं. लोकांच्या दक्षिणावर काय मिजाज करतो रे. संदीपान महाराज म्हटले होते लोकांना दिलेला पैसा उपयोगा करताय, उपभोगा करता नाही. महाराज पंढरपूरला आलो आणि कुरुडवाडीला आम्ही 8-10 जण होतो. माझी माझ्या जोडीदाराची पिशवी सारखीच महाराज. आणि गर्दी खूप. तो पिशवी घेऊन उतरला. मला वाटलं माझीच पिशवी येते. ती पिशवी काय आहे? माझीच आहे. मला वाटलं त्यांनी घेतली. ती ट्रेन निघूनही गेली सोलापूर मगाशीच. आणि जेव्हा आम्ही पंढरपूरमध्ये आलो मी पिशवी उचलायला लागलो. आनंदी बुवा, ते टेलर आनंदी बुवा, त्यांची पिशवी. मी माझी पिशवी. नाही बुवा म्हणे माझी पिशवी. उघडून पाहिलं तर खरंच त्यांची. माझी अशीच होती. मला वाटलं तुम्ही घेतली. म्हणे गेली ती सोलापूरला. आणि मला एवढं वाईट वाटायला लागलं. विद्यार्थी अवस्था, एकुलते एक धोतर ते गेलं. गाथा ज्ञानेश्वरी त्यात. आणि सगळ्यात महत्वाचा त्या स्मरणिकेचा लेख तोही त्याच्यामध्ये गेला.
आता बुवांचे 2 शब्द सांगतो, गुले बुवांचे. जेव्हा पिशवी गेलेली कळालं, काय झालं रे बुवा? बुवांचं एक वैशिष्ट्य होतं, मला बुवा आपली पिशवी कोणाच्याच हातात देत नव्हती आणि कोणाची घेतही नव्हती. ते म्हणजे देखे पुढीलाचे ओझे आपले माता घ्यायचे, मग सांगे कान दटीचे धनुर्धरा. ते म्हणायचे बुवा काय झालं रे? बुवा माझी पिशवी गेली. असा कसा गाबळा रे बुवा तू? आपली पिशवी आपल्याजवळ ठेवता येत नाही का? आणि तुम्हाला एक सांगतो, ज्ञानेश्वरीतल्या ओवीतला एकच तुकडा म्हटले आणि माझा शोक शांत झाला. महाराज, जे दुःख झालं होतं ना मला, एकच तुकडा म्हणले आणि तो तुकडा कोणता आहे? तरी गेली याची शेण करी. एवढा तुकडा का, पण ते शब्द ज्ञानातला नव्हता, तो अनुभव ज्ञानातला होता. म्हणून तो खसकन हृदयाला लागला आणि त्याने अपमाने निघाली वीर वृत्ती. जसं झालं ना अर्जुनाच्या हृदयातलं, तसं त्यांच्या त्या बोधरूपी वाक्याने अंतकरणातला शोक गेला. कामापुरतं झाले, पण 2 मिनिटात पुढचं सांगतो. बोधे बाबाला कळालं माझं धोतर हरवलं, त्यांनी एक धोतर दिलं. केशव महाराज नामदास त्यांनी एक शॉलन धोतर दिलं. चैतन्य महाराजांनी एक धोतर दिलं. गेलं एक मिळाले 3. पांडुरंगाच्या दर्शनाला गेलो, म्हणलं पांडुरंगा महिन्याला पिशवी जाऊ दे. साधूच्या त्या बोलण्यात बोध मी एक विचार, बाकीचे सोडा, पण एक विचार सांगतो. नाश केला शब्दज्ञानी विषय लोभी मने, विषयाच्या लोभानं बरबटून गेलेली मन आणि यानं साधने हे बुडविली. आणि जी मार्ग बुडाले ना, जे मळाले ना, ते उजळण्याकरता आम्ही आलो. उजळावया आलो वाटा. ती उजळण्याची पद्धत खरा खोटा निवाडा. आम्ही तो वाट उजळून लोकांच्या नजरेत आणून देऊ. जसं एखाद्या चौकामध्ये नवीन जेव्हा उड्डाण पूल होतो, तिथं बोर्ड लावले जातात, लातूर करता इकडे आहे ना, उड्डाण पुला करता लावले जातात बोर्ड. तसं आता आम्ही या मार्गाला लावू आणि ते लावत असताना लोकांना खऱ्या खोट्याचा निवाडा करून देऊ. कारण पाप पुण्य दोन्ही वाहती मार्ग, स्वर्ग नरक भोग याची पेनी. 2 प्रकारचे नरक आहेत. हे जंक्शन स्टेशन आहे, इथं नरकालाही जाता येतं आणि इथं वैकुंठालाही जाता येतं. पण खऱ्या खोट्याचा निवाडा करून आम्ही दाखवू. खरा खोटा निवाडा. साधू खरं आणि खोटं याचा निवाडा करून देतो. काय याचे यास त्याचे त्यास आणि तुक्याने कास घातली. हे लटकय ते लटकं दाखवलं. जे खरंय ते खरं दाखवलं. कसं दाखवलं? मी भारत महाराजाच्याच मुखातून हे वाक्य ऐकलं होतं. धुंडा महाराज म्हणायचे, म्हणतात, संत वाङ्मयातले सिद्धांत अभ्यासले तर परमार्थ यशस्वी होतो आणि संत वाङ्मयातले दृष्टांत अभ्यासले तर संसार यशस्वी होतो. दृष्टांताचा अभ्यास केला तर संसारात माणूस फसत नाही आणि सिद्धांताचा अभ्यास केला तर माणूस परमार्थात फसत नाही. आता खरा खोटा निवाडा नुसते प्रमाण सांगतो, कना कना कना, आणि झाला आपली वेळ 8 तास. प्रमाण सांगतो, खरा खटा निवाडा. आम्हाला हिरा आणि गारा याचा फरक तुकाराम महाराजांनी शिकवला. हिरा ठेवीत ऐरणी, करणीचा होय चुरा. मोहरा आम्हाला तुकाराम महाराजांनी खरा शिकवला. मोहरा तोची अंगे, सुतन जळे ज्याचे संगे, आहे का नाही? तुकाराम महाराजांनी आम्हाला अजून काय काय खरं खोटं निवडायचं शिकवलं, अजून सांगतो ऐका. ज्ञानोबारायांनी आम्हाला चांगला माणूस आणि वाईट माणूस ओळखायचं शिकवलं. माणस जाणे जे बोले, आहे ना, ह्याला एक दृष्टांत आहे, खूप मोठा आहे, आता विस्तार करत नाही. खरा खोटा निवाडा. काय झालं? तुकाराम महाराजाला खोट्याची लई चीड, हाती चीड. तुकाराम महाराजाच्या गावात एक बुक्का घेऊन विकायला आला. बुक्का घ्या, बुक्का पाहिजे का? बुक्का पाहिजे? कीर्तन झाल्यावर देतो, आता देऊ. बुक्का घ्या, बुक्का. बाबा ते दोघं काय उगो ग म्हणलो माय मी, उगो ग माय. असं आहे का? नाही पण टिकल आता, काय अडचण नाही. हा, नाही तर बुक्का लावी, आपलं बुक्काच लावीन मी त्याला. बुक्का घ्या, बुक्का. तुकाराम महाराजाचा डब्बीतला बुक्का संपला होता. महाराज इकडे रे, दाखव बुक्का. आणि महाराजांनी निहाळून पाहिला तर महाराज तो बुक्का नव्हता, ती होती माती. मातीला कलर देऊन त्याने आणला होता. महाराज चिडले, काय म्हणले?
विकाल तेथे विका हे विकाल ते विकाल माती नाव ठेवणी बुका 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 माती नाव ठेवणी बुका. हा तो निवाड्याचा ठाव खरा खोटा निवडे भाव. हे बुक्का आमच्या गावात नाही विकायचा, त्या डुडुळगावमध्ये विक ना, तुला कुठं विकायचं तर विक, पण आमच्याकडे विकायचा नाही. महाराजाला खरं खोटं सहन होत नाही, परमार्थातलं सुद्धा. म्हणून ऐका, लोकांना फसवण्याकरता रडणारे कीर्तनकार, प्रमाण देतो, लोकांना फसवण्याकरता रडणारे कीर्तनकार आणि महाराजाला खुश करण्याकरता रडणारे श्रोते. महाराजाला खुश करण्याकरता रडणारे श्रोते, दोघांना झोडपून काढले तुकाराम महाराजांनी. कीर्तनाच्या वेळे रडे पडे लोळे आणि प्रेमे विन डोळे गळतात. इथं कीर्तनकार आणि देखोनी पुराणिकाची दाढी, रडेस पुंदे नाक ओढी, प्रेम खरे दिसे जना, भिन्न अंतरी भावना. इथं श्रोते जोडले महाराज. विस्तार करायला मला वेळ नाही. हो, काय काय श्रोते महाराज लोकांना खुश करण्याकरता लय नाटकं करतात. त्या नाही का महाराजापाशी आपलं काय पडा वजन पडा. काय काय श्रोते इतके पक्के ऍक्टिंग बाज असतात, हे अंदाजच येत नाही. हो, एका गावात कथा माझी, राजेंद्र महाराज. पहिल्या दिवशी म्हटलं मी, राजा परीक्षिती त्याने ऋषीचा अपमान केला. तुम्हाला खरंय महाराज? आणि मग ऋषीने पोरानं त्याला शाप दिला. तुम्हाला खरंय महाराज? मग राजा त्यक्तो दखून एकांतामध्ये गंगा काठावर गेला. तुम्हाला खरंय महाराज? 6 दिवस त्याला शुकाचार्याने उपदेश केला. खरंय महाराज? आणि शेवटी त्या उपदेशाने तक्षकानं शरीर चावलं, शरीराला चावला तक्षक, आणि ब्रह्मरंध्रातून आपले प्राण भ्रुकुटीत स्थिर करून त्या परमतत्वाला परीक्षिती प्राप्त झाला. भागवत संपलं. खरंय महाराज? म्हणजे रोजच खरं खरं म्हणते, खरंच खरंय का? आणि मग पुढं काय झालं? जोराचा वारा सुटला. तुम्हाला खरंय महाराज? आणि हिमालय पर्वत दुभंगला. तुम्हाला खरंय महाराज? आणि मग गावातल्या सगळ्या माशा उडाल्या आणि त्यांनी गुळाच्या ढेपी उचलून हिमालयात नेऊन हिमालय जोडला. खरंय महाराज? तुम्ही अरे बावळटा, हे काहीच खरं नाही ना. तुम्हाला खरंय महाराज? मी तुला तर लय हुशार समजत होतो, तू तर बावळट निघाला. तुम्हाला खरंय महाराज? आणि तू बावळट असून तुला जीव तोडून मी 7 दिवस सांगण्याचा मूर्खपणाच केला. सोंगाच्या नरकाडी तुका बोडून काढ, खरा खोटा निवाडा. आणि मग हे करत असताना महाराज, तुम्ही जे एवढ्या हिमतीनं बोलता, माणसाला एक तुम्हाला साधा नियम सांगतो. जेव्हा ज्याला खरा खोटा निवाडा करावा लागतो ना, तेव्हा त्याला समाजाचा विरोध पत्करावाच लागतो. बाबा बरोबर आहे? निवाडा करणाऱ्यांना कोणाचा तरी रोष पत्करावाच लागतो. हा नियम आहे, नियम आहे. आणि निवाडा करणाऱ्याकडे अजून 2 गोष्टी पाहिजे. हे 2 चरणात 2 हेतू बाबा, म्हणून हा म्हणतो, एक तर रोष पत्करावा लागतो. एखाद्याला न्याय दिला की दुसरा रागाला जातो, रोष पत्करावा लागतो एक. आणि दुसरी गोष्ट, एखादा विचारू शकतो, हा न्याय निवाडा तुम्ही कोणाच्या आधारानं केला? सांगा, संविधानामध्ये कोणता ऍक्ट आहे, कोणतं पोटकलम आहे, कोणत्या कलमाखाली तुम्ही मला ही शिक्षा दिली? ही अपील, मला वाटतं आपल्या संविधानात लोकशाहीचं सरकार आहे. जर हायकोर्ट नाही दिलं तर उच्च न्यायालयामध्ये जजानं हा निकाल कसा काय दिला, हा जाब विचारण्याचा अधिकार आहे. आणि मग तुम्ही हे बोलताना कोणाच्या आधारानं बोलता? तर बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्निध. मी हे जे बोलतो ना, ते परमात्म्याच्या बोलानं बोलतो. कारण ही वाटाची उजळतो नाही, माझ्या मतानं नाही. त्यानं सांगितलं, योगस्त्रया मया प्रोक्ता. मी 3 प्रकारचा योग तयार केलेला आहे. जे भोगी आहेत त्यांच्याकरता कर्मयोग, जे त्यागी आहेत त्यांच्याकरता ज्ञासी नाम ज्ञानयोगा, हा त्याग्याकरता ज्ञानयोग केला. आणि जे जास्त भोगी नाहीत आणि त्यागी नाहीत त्यांच्याकरता भक्तियोग निर्माण केला. योगस्त्रया मया प्रोक्ता, हा भागवतात त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग ह्या 3 वाटा, योग कसा करायचा, कर्म कसा करायचं, त्याच्या अनुष्ठानं सुद्धा त्यांनी सांगितलेली आहेत.
कर्माची हातोटी सांगितली की नाही? गुरुवारी बोले गोड सांगायचे, गुले बुवा सांगेन गोष्टी युक्तीच्या 4. आता सगळं चिंतन डोक्यात नाही बाबा माझ्या. त्यांनी सांगितलं, ज्ञानोबारायांनी एक कर्मातली युक्ती सांगितली, एक भक्तीतली युक्ती सांगितली, एक ज्ञानातली युक्ती सांगितली, आणि चौथी अजून काहीतरी सांगायची बुवा, आता मला आठवत नाही. ती कर्मातली युक्ती सांगताना म्हणायचे, ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणा होतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना. ही कर्माची युक्ती आहे. मनमना भव मदभक्तो मध्याजिमाम नमस्कुरु, ही भक्तीची युक्ती आहे. आणि विविक्त देशी लघवास येतवा काय मानसा, ती जी सगळं आहे ना प्रवास, तो काय कामम क्रोधम परिग्रहम आहे ना, ते 18व्या त्या 4 श्लोक आहेत, ती ज्ञानाची युक्ती आहे अशी बुवा सांगायचे. ही युक्ती देवानं सांगितलं, हे अनुष्ठान कसं करायचं. म्हणून बोलविले बोले बोल धनी विठ्ठल कृषी गौरश्च वाणिज्यम, कोणी काय करावं, क्षत्रियानं काय करावं, हे देवानं सांगितलं ना, ते सांगायला मी आलो. तो का म्हणे मज धाडिले निरोपा. तात्पर्य बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्निध, आणि माझ्या मुखे मज बोलवितो हरी. सखा कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी. ते नवे हा नवे माझ्या युक्तीचा, थांबा आठवतो, ते मी हमाल भारवाई बघा, फोडिले भांडार धान्याचा हा माल, धान्याचा हा माल, ते मी हमाल भारवाई. काय श्लेष केलाय तुकाराम महाराजांनी, हा माल आणि त्याचा मी हमाल. हा, हे काव्य कौशल्य तुक भरायचं. हा, तिथं हमाल आहे, धनी विठ्ठल सन्निध. मग महाराज तुमच्या रोष बी येत असतील ना? हा, येतात ना, रोष येतात, तरी मनी नाही शंका, मला त्याची मुलाजा नाही. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, तो का म्हणे सत्य सांगे योत रागे येतील. ते ज्यांना रागाला जायचं ते रागाला जातील. नाहीतरी माझं त्यांच्या वाचून काय आडलं, माझं त्यांच्या वाचून आडलं काय. गुलेबांची पुन्हा आठवण येते हो. म्हणून कीर्तनकार जे असतात ना, म्हणजे साधू जे असतात ना, लोकाला बरं वाटू नाही तर न वाटू, ते खरंच बोलतात. बोधेबाबाची घटना सांगतो, कीर्तनकार आहेत, नाव नाही सांगत. त्यांनी लय आग्रहानं बोधेबाबाला घरी नेलं, मुक्कामाला नेलं. कीर्तनकार आहेत, नाव नंतर सांगतो तुम्हाला, का आता सांगू नको, नंतर. कीर्तनकारानं बोधेबाबाला मुक्कामाला नेलं. बोधेबाबाला माहिती कशी शिस्त लागते. त्यांनी बोधेबाबाला एका बेडरूम मध्ये झोपवलं. ते गेले, कपडे चेंज करून आले. ते आले पॅन्टवर. कोण? ते कीर्तनकार. बोधेबाबा त्यांच्याकडे बघितलं, म्हणले, बुवा तुम्ही जर असे असते आम्हाला माहित असतं, आम्ही तुमच्या घरी आलोच नसतो. डायरेक्ट काय तोंडावर. महाराज रामलीला मैदानवर डोंगरेजी महाराजाची कथा चालू होती म्हणतात. डोंगरेजी महाराजाशी समोर बसून कथा ऐकायची. आम्हाला ऐकायचं भाग्य नाही मिळालं बाबा, पण तुम्ही ऐकलं असेल. डोंगरेजी महाराजांना ते फक्त पुढे मूर्तीकडे बघून अशी बोलायची, कधीतरी नजर अशी करायची. तर एके दिवशी त्यांच्या कथेत इंदिरा गांधी आल्या. कोण? इंदिरा गांधी आल्या. इंदिरा गांधी आल्या तर लोकांची चलबिचल झाली. तर डोंगरेजी महाराज म्हणले, मोहतरमा आप कौन हो मुझे मालूम नहीं, पण आप वहां से वापस जाइए, मेरे प्रभु की कथा में विक्षेप आ रहा है. कोण आला? नरेंद्र मोदी. आणि आम्ही माजी सरपंचाच्या माग धोतर फिटूस तर कोणाच्या? सदस्याच्या, ते बी माझी. भयानं अजून अपडेट केलं माझं वाक्य. हो. त्यांच्या माग गुलेबांची आठवण सांगतो. बुवा म्हणायचे, बुवा तुका नाही भिडबार तुका म्हणे सानातूर. अष्टावक्र पाय पसरून बसले म्हणे. जनकाची स्वारी आली. जनकाची स्वारी आली. जनकाची स्वारी आली. मंत्री म्हटलं, हे पाया काढ. का? राजाची स्वारी आली, त्याला पलीकडून जाय म्हणा, मी पाया काढणार नाही. म्हणे तू पाय का काढणार नाही? म्हणे हात पसरले नाही म्हणून. एक शब्द सांगतो, कळालं तो पहा. ज्यानं हात पसरला ना त्यालाच कॉम्प्रोमाइज करावं लागत. आणि त्याच्यावरची बुवांच्या तोंडातली कायम येणारी ओवी, आणि काही शाखा उपरता ज्या सनकाधिक नामे ख्याता
फळी मुळे ना ढळता भरल्या ब्रह्मी. ते म्हणायचे बुवा जो फळात अडकतो तो मुळात अडकतो, ज्याला फळच पाहायचं नाही ते मुळात अडकल कशाला. तरी म्हणे नाही शंका. आम्हाला भीती नाही, कोणाला राग आला यायचं ते येऊ द्या, आपण त्याने विरोध केला तर काळजी नाही ना. धनी विठ्ठल सन्निध बळी एका स्वामीच्या, आमचा मालक आमच्या पाठीमागा आहे ना. मारू द्या मंबाजी ना आम्हाला, पण एक दिवशी तो शरण येणार आहे आम्हाला माहिती. मारू द्या आम्हाला, आमच्या गाथा बुडू द्या रामेश्वर भट्टाने, तो शरण येणार आहे आम्हाला माहिती. ठीक आहे चला. तरी म्हणे नाही शंका, बळी एका स्वामीच्या, करावं काय हे कार्य करत असताना. तुका म्हणे नाही आम्हा पुढे कामा गाभाळ. एक आहे न्याय करणाऱ्याला 3 गोष्टी असतात, त्याला कशाच्या तरी आधाराने न्याय करावा लागतो. महाराज म्हणतात हा निवाडा आम्ही परमात्म्याच्या बोलण्याला धरून करणार. निवाडा करणाऱ्याला कोणाचा तरी रोष घ्यावा लागतो, आम्ही रोषाला घाबरणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं नये कामा गाभाळ, निवाडा करणाऱ्याला लोभापासून दूर राहावं लागतं. हा निवाडा करताना आम्ही काय लोभावरी ठेवणी हेत करती असत्य न्याय नेत, त्याच्या पूर्वजा पतन नरकी किडे होते जाण. लोभ नाही, तुका म्हणे नाही आम्हा पुढे कामा गाबाळ. कोणतंच गाबाळ येणार नाही, हे सगळं गाबाळ आम्ही फुकून देऊ आणि आम्ही जे कार्य घेऊन आलो ते कार्य यथार्थ पद्धतीने करू. आणि ते काम झालं मग रोगाचं निमित्त होईल, आजाराचं निमित्त होईल, आम्ही आमचं कार्य संपू. माझं बी काम संपलं आता. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुंडली वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली. सेवेचा भाग संपला. अभंगावर जे तोडकं मोडकं चिंतन करता आलं ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य बंडातात्या कराडकर, माझ्या गुरुच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम देतो. असंच गोड कार्य एक वैभवात राहूनही समर्पणानं परमार्थ कसा करायचा असतो, सगळं पावर आपल्याजवळ असताना ज्ञान असताना नम्र कसं राहायचं असतं, आणि अशा झंझावातातही आदर्श कीर्तन कसं करायचं असतं, हे कार्य घेऊन आलेले भरत महाराज आले, आपलं कार्य केलं आणि आपलं कार्य उरकून ते निघून गेले. त्यांचं हे पुण्यस्मरण आहे. त्यांच्याविषयी कायम युट्यूबला बी जेव्हा भारत महाराजाचं नाव येतं तेव्हा अजून ते कीर्तन ऐकल्याशिवाय पुढची क्लिप सर्च करायची हिंमत होत नाही. म्हणून पूज्य बाबांचं तेव्हाही आम्ही समोरही कीर्तन ऐकली. त्यांनी आमच्यावर प्रेमही केलं, सगळ्यांवर केलं, तसं माझ्यावरही प्रेम केलं. आणि त्या प्रेमापोटी ही सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला. झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी फार ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. एकाते काय वानू अपार हे माये जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन एका जनार्दनी एकपणे उभा. नाथ बाबा आणि सगळीच मंडळी, सर्वांविषयी सद्भाव, सगळी गुरुबंधू मंडळी, त्यांच्या चरणी दंडवत. आज माझं पंचकर्म चालू आहे. मी ऍडमिट आहे. कालपासून नुसत्या पानावर भाजीपाल्यावर आहे. पण वाटते का सुकल्याला? झेंडूचं फुल असंच असते बघा. पारिजातकाचं फुल सकाळ संध्याकाळी सुकून जातं, पण झेंडूचा गेंद कसा असतो 2-2 दिवस सुकत नाही. आणि कैलास महाराजांनी सांगितलं, मी बाबा मला तर सेवा करायला आनंद आहे, बाबांची सेवा करायला, पण एकदा मला डॉक्टरांना विचारू द्या. म्हणून डॉक्टरांनी मला परवानगी दिली, जात 2 तास कीर्तन करून या. पण सध्या गाडीची मोठी अडचण आहे, गाडीच नाही. अपघात झाला गाडीचा आणि नवीन गाडी ते झाल्यावर पुन्हा एकदा सामान्य महाराज वाटलो का सामान्य. गुरुवारी संदीपान महाराज म्हणतात अपघात मंडळाचा मी अध्यक्ष आहे, आता उपाध्यक्ष आम्ही. पुन्हा झाला. पण ऐकलं का तुमचा आशीर्वाद बाबा. गाडीचं नुकसान एवढं झालं, पानगावच्या पुढे जेव्हा झालं एअरबॅग ओपन झाल्या, पण स्पीड ब्रेकरला गाडी आदळल एवढं सुद्धा मला धक्का लागला नाही. हो. आणि आताच्या अपघातात तर मोठी वाईट घटना झाली,
तरी मला धक्का लागला नाही. गाडी पार खड्ड्यात गेली बाबा, तरी काही झालं नाही. काय देवाची दया असेल. मला पांडुरंग बाबाचा फोन आला आणि पांडुरंग बाबा म्हणले ज्ञानोबा तुकोबाला आवडेल असं वागलं की ते आपली काळजी बरोबर घेतात म्हणून ते आलं. गाडीची अडचण, नवीन गाडी, वेटिंग वेटिंग वेटिंग. आता नवरात्रात देतो म्हणलाय त्यानं, बघू आता. साखऱ्याला घेऊन येतो नवीन गाडी, नवीन आहे गाडी आता. असो विनोदाचा भाग आहे बरं. दिलीप महाराज काय वेगळा अर्थ करू नका. पण आमचे वाघमोडे भाऊ हे यांनी धावपळ करून, हा मग काय अडचण नाही. काय नाही काय नाही, मला काही देऊ नका. 1 गुंठा नावचं करा बस, बाकी काय नको. आणि भैया नावचं झालं की गिऱ्हाईक तुम्ही बघा. असो म्हणून आमचे वाघमोडे भाऊ यांनी आज गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. त्यांचे आभार. आज आमचे दराडे महाराज इथं माझ्यासोबत आले, त्यांचा वाढदिवस आहे बरं आज. ज्ञानोबारायण त्यांनी ज्ञानोबाराय तुकोबारायण निष्ठावान वारकरी आहेत. वा 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 वा. दिलीप महाराजाचा वाढदिवस आहे, राजेंद्र महाराजांचा वाढदिवस आहे. दोघांकरता एवढीच भाव व्यक्त करतो की तुम्हाला ज्ञानोबा तुकोबांनी उदंड आरोग्य आयुष्य देऊन संप्रदायाची सेवा घडावी, अशा दोघांना सद्भाव या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. तुकाराम तुकाराम थोडं झोपा, थोडं झोपा. तू का म्हणे नये आमा, तू का म्हणे नये आमा, तू का म्हणे नये आम्हा, 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 पुढे कामा गवाड, पुढे कामा गवाड, बोलविले बोले बोल, बोलविले बोले बोल, पुढे कामा गाभाळ, पुढे कामा गाभाळ, बोलविले बोले बोल, बोलविले बोले बोल. धनी विठ्ठल सन्निध, धनी विठ्ठल सन्निध, धनी विठ्ठल सन्निध, बोलविले बोले बोल, धनी विठ्ठल सन्निध, बोलविले बोले बोल, धनी विठ्ठल सन्निध, धनी विठ्ठल सन्निध, धनी विठ्ठल सन्निध. हरी धनी विठ्ठल सन्निध, सन्निध, बोलविले बोले बोल, बोलविले बोले बोल. धनी विठ्ठल सन्निध, धनी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल सन्निध,
विठ्ठल धनिध धनी विठ्ठल धनिध आ